दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय रणधुमाळीस सुरुवात झाली आहे। मुळातच दिल्ली हे देशाच्या राजधानीचं शहर असल्यामुळे या शहरावर कुणाची सत्ता असेल याकडे सर्वांचंच लक्ष असतं। सध्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष सत्तेत आहे, तर लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतील चित्र अगदी या उलट असलेलं दिसून आलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतील 7ही जागा आपल्या खिशात घालण्यात भाजपला यश आलं आहे। तसेच काँग्रेसने देखील या निवडणुकीत जोरदार जोर लावत आपणही निवडणुकीत आहोत हे दाखवून दिले। पण खरी लढाई भाजप आणि आम आदमी पक्षातच आहे। आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यात दिलेल्या त्यांच्या संपत्तीच्या विवरणात अभूतपूर्व वाढ झालेली पाहायला मिळाली आहे। सिसोदिया यांच्याकडे एकूण संपत्ती किती, चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या एकूण संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 7 पटीने वाढ झाली आहे। त्यांचं वार्षिक उत्पन्नही 7 पटीने वाढले। त्यांच्या पत्नीची संपत्तीही वाढली आहे। ही सर्व माहिती त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातून समोर आली आहे। सिसोदिया हे जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। आपने यावेळी सिसोदिया यांची जागा बदलली आहे। सिसोदिया हे आधी प्रतापगंज या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून यायचे, तर यंदा त्यांनी जंगपुरा विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे। सिसोदिया यांनी गुरुवारी म्हणजे 16 जानेवारीला जंगपुरा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या अर्जासोबत त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दिले आहे। त्यामध्ये त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे। सिसोदिया यांनी 34.43 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे। त्यांची एकूण 4 बँक खाती आहेत, तसेच 4 मुदत ठेवी आहेत, तसेच त्यांच्याकडे 34 लाख जमा आहेत। तर पत्नी सीमा यांच्या बँक खात्यात 2 लाख रुपये आहेत, तर मनीष यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे 40,000 रुपये रोख आहेत। तर त्यांची मुलगी मीर सिसोदिया हिची परदेशात 3 खाती असल्याचंही उघड झालं आहे। 3ही खाती कॅनडातील ऑन्टारियो येथे आहेत। या खात्यांमध्ये एकूण 2.4 लाख रुपये जमा आहेत। त्यांच्या पत्नीकडे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सुमारे 150 ग्रॅम सोने आहे। या जोडप्याकडे एकूण 47.30 लाख रुपयांची चलसंपत्ती आहे। एकंदरीतच कायम सत्य, न्याय आणि भ्रष्टाचार मुक्तीच्या गप्पा मारणाऱ्या दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची तब्बल 7 पटींनी वाढलेली संपत्ती पाहून कुणाचेही डोळे नक्कीच फिरतील यात शंका नाही। दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी 12 राखीव आहेत आणि उर्वरित 58 सर्वसाधारण जागा आहेत। दिल्लीत एकूण 1.55 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 83.49 लाख पुरुष तर 71.74 लाख महिला मतदार आहेत। दिल्लीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या 2 लाख आहे। दिल्लीमध्ये एकूण 13,000हून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। भाजपने देखील 68 उमेदवारांची घोषणा केली आहे। याशिवाय काँग्रेसने आतापर्यंत 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत। एकंदरीतच दिल्लीतील ही निवडणूक रंगतदार होईलच, पण आमदार खासदार यांच्या वाढत्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।